हरे कृष्णा. विश्वरूप दर्शन घेतल्यानंतर अर्जुनाला पुढे भविष्यात जे लोक येतील त्यांना हे दाखवायचं की भगवंतांची जी भक्ती आहे सर्वश्रेष्ठ आहे. बाकी हे इतर ज्या विभूती आहेत त्या सर्व काय म्हणजे या भौतिक विभूती ज्या आपण विराट रूपात बघितल्या त्या भक्तीपेक्षा श्रेष्ठ नाही आहे. त्यामुळे पुन्हा तर आता प्रश्नोत्तर पुन्हा चालू करतात अर्जुन 12 अध्यायात. आता हा जो मधला भाग आहे भगवद्गीतेचा 7 ते 12 त्यातला हा सगळ्यात शेवटचा भाग आहे तो भक्तियोग. ते भगवंतांनी 7व्या अध्यायापासून सुरू केलं की कशा प्रकारे माझ्याबद्दल श्रवण केल्याने तू काय होशील, या सर्व कर्म बंधनातून मुक्त होशील. तिथून श्रवण कीर्तनापासून सुरू झालं. आता भगवंत या 12व्या अध्यायात सांगणार आहेत की कशा प्रकारे सर्व स्तराच्या व्यक्तींना मुभा आहे, म्हणजे प्रगतीसाठी काही ना काही कार्य आहे. म्हणजे सर्व स्तरातील लोक काय करू शकतात, माझ्याबद्दल आसक्ती प्राप्त करू शकतात. जशी आपण योग शिडी बघितली तशी भक्तियोगात प्रगतीच्या कुठल्या शिड्या आहेत ते पण आपण बघणार आहोत. तर बेसिकली अर्जुनाला काय दाखवायचं की भगवंतांचं जे द्विभुज रूप आहे हे सर्वश्रेष्ठ आहे. तर हे जो भगवंतांचा जे विराट रूप आहे आणि निर्विशेषवाद इतर जे आहेत हे सर्व योग जे आहेत या योगात कोणी पण अडकून राहू नये म्हणून पुन्हा एकदा भक्तियोगाची श्रेष्ठता दाखवण्यासाठी हा परत काय होत आहे, संवाद चालू होत आहे. श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा हा 12व्या अध्यायाचा शीर्षक आहे. निर्विशेषवाद की तर 7व्या विविध स्तर म्हणजे प्रगतीचे शिड्या किंवा स्तर बघा, म्हणजे काय म्हणतात त्याला पातळी, विविध पातळींवरचे लोक. तर आपण बघितलं 7व्या अध्यायात भगवंत सांगतात एक की कुठल्या प्रकारचे 4 दुष्कृती नाही, म्हणजे विविधरित्या सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही माझी भक्ती केल्यानेच तुमचे काय तुम्ही उत्तम स्तर गाठू शकता, पातळी गाठू. तर 4 आपण दुष्कृतीनं बघितलं 7व्या अध्यायात कोण आहेत ते, मूढ आणि नंतर माया, अपहृत ज्ञान, आसुर आणि मधला नराधम. नंतर 4 सुकृतीने सांगितले कोणते कुठले, आर्थो, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आणि काय सांगितलं,
की बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान मानतो. तो हा जो ज्ञानी आहे हा बहुनाम जन्मनाम म्हणते काय जाणतो, वासुदेवम सर्वमिती. हा वासुदेव जाणण्यासाठी त्याला भरपूर जन्म घ्यावा. तर हे जे मूढ नराधम हे व्यक्ती कधीच भगवंतांचा आश्रय घेत नाही. 4 व्यक्ती आश्रय घेतात, त्यातल्या त्यात ज्ञानी जो मनुष्य आहे हा भगवंतांना खूप प्रिय आहे. पण आणि हाही ज्ञानी हा जो आहे हा अनेक जन्मानंतर जाणतो ॲक्च्युली वासुदेव हा हे सर्वमिती म्हणजे सगळ्यांचं सर्व कारणांचं कारण आहे. हा 7वाच बघितला. आणि शेवटी हे झाल्यानंतर एकच वैदिक कर्मकांडी राहिले कोण, देवता उपासना. त्यातही सांगितलं भगवंतांनी की हे काय तात्पुरतं आहे, जे काय मी फळ मिळतात त्यांच्याकडनं ते मीच देतोय, पण जे जे फळ मिळतात ज्या या उपासकांना मिळतात ते काय तात्पुरतं आहे. सगळं आपण बघितलं ते जत्रेला ते जे काय असतं ते त्याला मराठी हां सर्कल. त्यात काय कधी काय तोंड अरे स्वर्गात आलो पण परत काय परत पृथ्वीवर असं ते सगळं चाललेलं. त्यामुळे यातून कुठलाच आनंद प्राप्त करू शकत नाही व्यक्ती. तर ह्या 4 व्यक्तींना सांगितल्यानंतर भगवंत सांगतात की योगिनाम आपलं सगळ्यात जास्त ते 6व्या अध्यायाच्या शेवटी झालं. मी जो आहे हे सगळं हे जाणणे की मी वर्तमान भविष्य आणि भूत सर्व जाणतो, पण मला हे कोणी म्हणजे मला कोणी जाणू शकत नाही. अशा प्रकारे भगवंत सांगतात की कशा प्रकारे हे जे जीव आहे हे इच्छा आणि द्वेष या 2 द्वंद्वांनी काय झालेलं बंधित झालेलं आहे. पण या द्वंद्वातून बाहेर निघण्यासाठी काय होऊ कशा प्रकारे ते बाहेर निघू शकतात. भजनते माम दृढव्रता. जेव्हा या जे देवता उपासक पण आहे निर्विशेष आणि मध्ये एक राहिला अव्यक्तम व्यक्तिमापन्नम. हे जे निर्विशेषवादी व्यक्ती काय म्हणतात आहे की भगवंत पहिले अव्यक्त होते पण आता इथे अवतार घेण्यासाठी त्यांनी व्यक्त झालेले आहे, म्हणजे मॅनिफेस्ट व्यक्त झाले म्हणजे शरीर धारण केलेलं आहे. तर ते पण चुकीचं आहे. कारण काय ते अबुद्धया त्यांची बुद्धी प्रगत झालेली नाही. तर आपण कुठले कुठले व्यक्ती बघितले 4 व्यक्ती दुष्कृतींना सुकृतींना देवता उपासक निर्विशेषवादी या 4ही हे जे आहेत काय आहेत हे या पूर्ण भौतिक जगात सर्व सतत बद्ध होतात. सर्वच बद्ध आहेत इच्छा आणि द्वेषानुसार. पण भजनते माम दृढव्रता जो दृढव्रताने मला भजतो म्हणजे माझी पूजा करतो, मला माझा आश्रय घेतो आणि सर्व पूर्णपणे मला आश्रय होतो, तोच फक्त काय होतं या बंधनातून मुक्त होऊ शकतो. आणि ते जे लोक आहेत ते खरे बुद्धिमान आहेत. म्हणजे पूर्वी आपण बघितलं की भगवंत काय म्हणतात यांना अबुद्धया मूढा नराधमा. पण जो व्यक्ती मला शरण येतात तोच खरा बुद्धिमान आहे. आणि त्याला कुठल्याच प्रकारे चिंता करायची गरज नाही. अरे मी मग बाकी सगळे यज्ञ करत नाही आणि तुम्हाला बाकी सगळं प्राप्त होईल की नाही. तर साधी भूतादी देवम माम. सर्व जे मिळत आहे तपस्या केल्याने यज्ञ केल्याने सर्व तुम्हाला भक्ती केल्याने आपोआपच मिळणार आहे ते. आणि प्रयाण केले बेस्ट काय आहे हे सर्व जीवनभर तुम्हाला मिळत असले तरी शेवटी काय आहे अंतकालेचं. तर ते तुम्हाला प्रयाण कालेचे माम अंतकाळी तुम्ही मला आपोआप सुलभरित्या स्मरण करू शकता. ही भक्तीची किंवा सांगितली, भक्तीची कीर्ती सांगितली. त्या प्रकारे मग परत हे जे या शेवटच्या श्लोकात 7व्या आपण काय करतोय उजळणी करतोय. कारण आपण असं आता 12 पुढच्या हा 12 अध्याय झाल्यानंतर आपली पुन्हा एक एक्झाम होणार आहे 7 ते 12 हो की नाही. तर त्यात ती उजळणी करणे आवश्यक आहे. ही सेमीफायनल आपली म्हणजे 1 ते 6 झाले, 7 ते 12 आणि नंतर 13 ते 18. तर हा जो भाग आहे समजणे खूप आवश्यक आहे. नाही ना असं झालं नाही पाहिजे की एक्झाम झाल्यानंतर सगळे. म्हणून वारंवार मी सांगतो की विभागीकरणाकडे जास्त म्हणजे पाठांतर करा कशा प्रकारे फ्लो चाललाय वगैरे. तर हे जे
7व्या अध्याय शेवटचा जो श्लोक आहे त्यात हे जे 3-4 शब्द येतात, आधी देव, आधी यज्ञ, आधी भूत, हे काय कळत नाही म्हणून 8वा अध्याय चालू होत आहे. त्यात भगवंत सांगतात, तिथे सांगतात की अंतकाल, जेव्हा ज्या प्रकारे व्यक्ती ज्या ज्या भावात शरीर सोडेल त्या त्या भावात तो पुन्हा शरीर धारण करेल. फक्त अंतकालाचे माझं स्मरण केल्यावर तो परत येणार नाही. मग नंतर परत सांगतात भगवंत की कशा प्रकारे अभ्यास योग युक्तेनं चेतसा न अन्य गामिना, म्हणजे इतरत्र कुठेही मन न लावता जो फक्त माझ्यावर मन केंद्रित करतो त्याला हे सुलभ आहे. आणि मग ते काय म्हणतात, मय्य अर्पित मनोबुद्धी, मन आणि बुद्धी मला अर्पित करून काय कर, युद्ध कर. आणि कशा प्रकारे आपण हा बघितला की भगवंत सांगतात की कशा प्रकारे तू माझं चिंतन करू शकतो. सांगितलं की चिंतन करायचं. मग कवी पुराण की कसा मी आधी कवी आहे वगैरे. पण त्यानंतर भगवंत म्हणतात की अनन्य चेता सततम, सतत तू माझ्यावर मन केंद्रित केलं तर काय होईल, हे सगळं सुलभ होईल. म्हणजे माझं स्मरण सुलभ होण्यासाठी काय करायचं, फक्त सतत माझं नाम जप करणे, लीला जप करणे, यानी स्मरता नित्यशा. आणि नंतर आपण बघितलं ब्रह्म, कशा प्रकारे ब्रह्मा या सृष्टीची निर्मिती होते आणि प्रलय होतोय, वारंवार होतोय तो भगवंत सांगतात ते. आणि कशा प्रकारे योगी हे जे आहेत अष्टांग योगी, हे विशिष्ट काही शरीर सोडल्यानंतर परत येऊ शकतात चंद्र आणि इतर स्वर्ग ग्रहावर जाऊन. पण काही शरीर सोडल्यानंतर काय ते परत येऊ शकत नाही. म्हणजे जे त्यांची सिद्धी म्हणजे इतर कुठल्या लोकात किंवा वैकुंठात पण जाऊ शकतात. पण भक्ती मार्गाचा स्वीकार केलेला जो व्यक्ती आहे तो, त्याला सर्व जे वेद, यज्ञ, तप, दान या सर्व क्रियांनी जे मिळणारं जे पुण्य आहे किंवा फळ आहे, ते सर्व फळ त्याला हे भक्ती केल्यानेही मिळते. त्यामुळे त्याला कुठल्याच प्रकार, पण हे मिळाल्यावरही त्याला जी शाश्वत धामाची प्राप्ती जे आहे, त्याचं परम ध्येय आहे, ते सहज फक्त भक्तीनेच प्राप्त होऊ शकते. नंतर 9वा आपण बघितला राजविद्या, राजगुह्यम, पवित्रम इदम उत्तमम आणि प्रत्यक्षाभगमम. या सर्व शब्दांची आपण व्याख्या पण लिहिलेली, काय यांचा अर्थ काय. ॲक्च्युअल हा जो 9वा अध्याय, याच्यात पूर्ण भक्तीचं जी कीर्ती सांगितली, कशा प्रकारे ही सुलभ आहे आणि सर्व व्यक्तींसाठी ओपन आहे. त्यानंतर कशा प्रकारे भगवंत या भौतिक जगात व्यक्त पण आहे, पण त्यांचा काही संबंध नाही. कशा प्रकारे आपण बघितलं ते की भगवंतांशिवाय कुठलं एकही पान हालत नाही आहे इथे, पण तरी भगवंत कुठल्याच कार्याला कारणीभूत नाही आहे. आपण एक उदाहरण बघितलं तर कसं न्यायाधीश जो आहे तो काय करतो, दिवसभर तो निर्णय देतोय, कोणाला फासात लटकवतोय, कोणाला पैसा मिळतोय, काही धनदौलत देतोय, काहींना सुटका होते, काहींना अटक होते, पण त्याच्यावर प्रभाव होत नाही. किंवा तो एक अकाउंटंट आहे बँकेत, तो काय करतो, दिवसा पैसे मोजतोय, देतोय, करोडो चेक हे करतो, पण त्यात शेवटी त्याच्या खिशात काहीच नसतं इन द सेन्स. तर अशा प्रकारे भगवंत बँकरचं उदाहरण आपण बेसिकली आपण न्यायाधीशाचं बघितलं. बँकरचं उदाहरण आपण कशासाठी बघितलं, उदासीन ह्याच्यात बघितलं. त्यानंतर परत भगवंत सांगतात की कशा अवजानती माम मूढा मानुषीं तनु, की जे मूढ व्यक्ती सतत काय समजतात की मी पण साधारण मानवासारखा शरीर धारण केलेलं आहे, त्यामुळे त्यांना मी कधीच प्रकट होत नाही.
आणि अशा व्यक्तींचं काय आहे, सर्व कर्म सर्व आशा हे काय धुळीत मिळतात. त्यांनी किती प्रकारे ज्ञान प्राप्त केलं असेल किंवा कर्म या भौतिक जगात काही पोस्ट किंवा पोझिशन मिळवले असेल, त्यांच्या कुठल्याही आशा आहेत सगळं काय होतात, प्रकृतीला मोहित झाल्यामुळे ते काय झालं, सर्व नाश पावला. आणि महात्मनस्तुम पाळतात. महात्मा व्यक्ती कोण आहे, जो दैवी प्रकृतीशी आश्रयित आहे आणि जो भजंती अनन्य मनसो, तो सतत काय करताय, दुसरं कुठल्याच प्रकारचं चिंतन न करताय, फक्त भगवंतांचं सततम कीर्तयंतो माम. अशा प्रकारे 9वा अध्याय संपतो. 10व्या अध्यायात आपण काय बघितलेलं आहे, कशा प्रकारे भगवंतांची काय काय विभूती आहे. तर भगवंत काय म्हणतात, एकांश नाही, तर त्याच्या आधी 9वा अध्याय कसा स्टार्ट होतोय, भगवंतांची ऐश्वर्य बघण्यासाठी. तर भगवंत स्वतः सांगतात, म्हणजे हा 9वा अध्याय डायरेक्ट भगवंत स्वतः सांगायला सुरुवात करतात 10व्या, की कशा प्रकारे मी तुम्ही या पूर्ण विश्वात जे जे काय तू बघतोय, जे विलक्षण आहे, विभूती आहे, ते सर्व माझ्या, त्या सर्वात मीच आहे. आपण तो चार्ट बघितला कशा प्रकारे मानव समाजात राजा आहेत, नंतर इतर पशु, नंतर देवता, तत्वज्ञान, सगळ्यांमध्ये काय दर्शवितात भगवंत ते सगळं सांगितलं. आणि नंतर म्हणतात की या पूर्ण एका अंशाने मी पूर्ण जगत व्यापलेलं आहे, त्यामुळे परत मग विश्वरूप दर्शन. कशा प्रकारे तुम्ही माझ्यासमोर उभे आहात आणि तुम्ही म्हणता की पूर्ण पृथ्वी पूर्ण ब्रह्मांड तुम्ही व्यापला, तर कसं काय मी समजावं. तर त्यामुळं त्यांना डायरेक्ट अर्जुनाला भगवंत काय विराट रूप दाखवतात. इथे तो काय बघतोय, वर्तमान, भूत आणि भविष्य सगळं बघतोय, की युद्धात पुढे काय होणार आहे, सर्व जे योद्धे मारले जातात तो बघतोय. हे झाल्यानंतर साहजिक आहे, आता हे विराट रूप बघितल्यानंतर अर्जुनाचा पूर्ण काय झालेला आहे, भाव चेंज झालेला आहे. साख्या भावातून तो कडू झालेला आहे. जसा वैकुंठात तो ऐश्वर्यामध्ये वैकुंठात सगळे काय करतात आहे, दास्य भावात असतात, ऑ अँड रेव्हरन्स, तो माफी मागताय. पण मग जे 11वा अध्याय ऐकल्यानंतर कोणी म्हणून अरे मग विराट रूप जास्त पॉवरफुल आहे ना भगवंतांच्या द्विभुज रूपात. पण नाही, मग त्याच्यात 11वा अध्यायाच्या शेवटी अर्जुन म्हणतो की मला हे बघायचं नाही, याच्यात मला कुठला आनंद नाही, तुम्ही परत काय करा, तुमचं द्विभुज रूपात आहे ते मला बघायचं. म्हणून हे पुन्हा स्पष्टीकरण देण्यासाठी आता 12वा अध्याय आपण बघू की अर्जुन काय विचारतो, एवं सतत युक्ता ये भक्ता स्वाम पर्युपासते ये चापि अक्षर अव्यक्तम तेषाम के योग वित्तम. श्री भगवान वाच, मय्यावेश मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयुक्तेता ते मे युक्ततमा मतः. ये त्वक्षरम अनिर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थं अचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. क्लेशो अधिकतरस्तेषाम् अव्यक्ता आसक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. तर तू विचारता काय अर्जुन, किंवा मला नक्कीच की 2 प्रकारे जे योगी आहेत, कुठल्या योगी आहेत, तर अक्षर अव्यक्तम आणि भक्तास्त्वम. जे भक्त आहेत, जे काय करतात आहे, भगवंतांची उपासना करतात आहे, भक्ती करतात आहे, साधना भक्ती करतात आहे, भगवंतांच्या जे द्विभुज रूपाला साक्षात भगवंत मानून त्यांना सेवा करतात. आणि दुसरं निर्विशेष
निर्विशेषवादी जे लोक काय करतात आहे की या विराट रूपाला म्हणजे बेसिकली भगवंतांना साकार रूपात जे मानत नाही पण भगवंतांच्या विभूतीला मानतात ब्रह्मज्योती. तर यातील कोण अधिक परिपूर्ण आहे, यातील कोण अधिक श्रेष्ठ आहे. भगवंत काय म्हणतात आहे की नक्कीच माझ्या साकार रूपावर जे स्वतःचं मन स्थिर करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करतात ते सर्वोत्तम आहे. मग निर्विशेषवादी जे लोक आहेत त्यांना काय ते काय करतात आहे ते भोगी नाही आहेत. मला कसं यांच्यात पण संन्यास आहे. जे मायावादी लोक आहेत हे पण कडक संन्यासी आहेत. कुठल्याच प्रकारे संसारात त्यांना आसक्ती नाही आहे. मग ते काय प्राप्त करतात ते तर भगवंत म्हणतात तेही मलाच प्राप्त करतात. निर्विशेषमध्ये या निरेशवाद फॉलो करून ब्रह्मज्योतीला किंवा या माझ्या विभूतींना सर्वस्व मानून. पण काय आहे की हा जो मार्ग आहे हा खूप खडतर आहे. हा जो देहधारी व्यक्ती आहे हा सनातन काळापासून काय करतोय शरीराला सर्वस्व मानून काय करतात तो सर्व इंद्रियांचा उपभोग करतात. तर त्या व्यक्तीला अचानक मनुष्य शरीर एवढा 84 लाख योनींमधून फिरून एक कन्सेप्शन फॉलो करतोय आणि एकदम मनुष्य शरीरात आल्यानंतर काय करतोय एकदम ड्रास्टिक चेंज कुठला की मी शरीर नाही आहे हे ज्ञान झालं. ते निर्विशेषवाद्यांना पण आहे अलग लक्ष खुर्ची बदलावं लागेल. तर निर्विशेषवाद्यांनी पण आपण बघितलं की यांना सगळं ज्ञान आहे. शरीर आणि आत्मा यात फरक आहे. पण हे व्यावहारिकरित्या हे खूप कठीण आहे हो की नाही की आपण ते तर म्हणजे चांगले पदार्थ प्रसाद ग्रहण करणे पण त्याग करतात हो की नाही. तर आपण म्हणलो शरीरा अविद्या जाल जडेंद्रियात आहे. ती जिव्हा त्या शरीरामध्ये सगळ्यात कठीण म्हणजे कंट्रोल करायला काय आहे जिव्हा आहे. जी आपण बघतो की कलियुगात अन्न हे अन्नाशिवाय कोणी राहू शकत नाही. पूर्वी काय होतं पूर्वी हवेवर पण लोक राहू शकत नाही. नंतर पाणी प्यायला नंतर आता हवा पाणी तर दूर राहिलं एक दिवस व्यक्ती खाल्लं नाही तर काय होईल आता काहीच काय पण करू शकत नाही. तर हे आपण ते हे बघितलंय कुठल्या अध्यायात बघितलं आपण की अन्नमय प्राणमय ज्ञानमय विज्ञानमय 6व्या अध्यायात. तर सगळ्यात बेसिक म्हणजे जो जेव्हा व्यक्ती जन्माला येतो तेव्हा काय करतो तो सगळ्या गोष्टी कुठे टाकतो तो त्याला वाटतं हे पण काही कुठे पहिलं अन्नमय कोश. तर हा जो बेसिक अन्नमय कोश म्हणजे सगळ्या युनियनमध्ये कॉमन आहे शरीरात. म्हणून तो ज्ञान प्राप्त करण्यानंतर तो नाही ते ॲक्च्युली कसं आहे शेअरिंग म्हणजे. तर बेसिकली हा जो निर्विशेषवाद आहे हा लॉंग टर्म करणे कलियुगात फार कठीण आहे. तो आपण फरक बघणार आहे. तर भगवंत 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायात सांगतात की काय आहे एक्झॅक्टली हा जो निर्विशेष म्हणजे हा हे कशा प्रकारे तुम्ही निर्विशेष रूप जाणू शकता. हे जे निर्विशेषवादी म्हणजे मायावादी लोक पकडू आपण हे कशा प्रकारे जाणतात त्या निर्विशेष रूपाला. तर हे अव्यक्त आहे. अव्यक्त आहे म्हणजे काय तर हे ब्रह्मज्योतीला सांगतात की हे त्याला रूप नाही आहे ना काही. आणि इंद्रियातीत म्हणजे इंद्रियांनी तुम्ही कन्सिव्ह करू शकत नाही. इंद्रियातीत आहे. सर्वव्यापी आहे आपण बघितलं. अचिंत्य आहे. ॲक्च्युली कुठल्याच प्रकारे आपण आपल्या बुद्धीने सांगू शकत नाही याच्यात पकडू शकत नाही. अचिंत्य म्हणजे हे आपण आपला विचार म्हणजे विचार सरणीच्या पुढे म्हणजे पलीकडे अविकारी स्थिर आणि अचल आहे. या सगळ्या यांचे कुठले आहेत गुणधर्म आहेत निर्विशेष रूपांचे. पण हे सर्व या निर्विशेष रूपाचे उपासना केल्यानंतरही त्यांचं मेन ध्येय काय आहे आपण बघितलं. जशी
हे जे ब्रह्मज्योती जे स्थित झालेले आहे, हे काही काळानंतर काय होतील, त्यांना काही आनंद प्राप्त होणार, त्यांचं पतन होणारच आहे. पण नंतर काय होईल, त्यांना माहीत पडलं की इथे हे काही नाही आहे. मग पुढची स्थिती काय होईल, योग साधना म्हणजे योगी बनतील किंवा परमात्म्यावर स्थित होतील, नंतर भगवान प्राप्ती. तर बेसिकली यांची प्रगती पण काय खूप लांबलचक त्यांची प्रोसेस आहे, पण शेवटी त्यांना प्राप्ती माझीच होणार आहे. तर क्लेशो अधिक तरच ते म्हणजे आज खूप क्लेश आहे, क्लेशदायक आहे. आपण 9व्या अध्यायात बघितलं काय आपलं सुलभ, कुठलं आहे ते सुसुखम, की असं जसं आपण जॉब करायला जातो त्याच्यातही थोडे कष्ट आहे, हो की नाही. अरे मला करायचं नाही तरी तो करावा लागतो, पण त्यात पैसा मिळतो म्हणून थोडं सुख आहे, हे की नाही. पण हे सुसुखम आहे की ऍक्च्युली जो ईगर आहे व्यक्ती करायला, हो की नाही. कोणी आपण हे करतो का, अनाउन्समेंट करतो का, चला हे सेवा करायला आहे, तरी रविवारी किती जण येतात सेवेला, हो की नाही. बाहेर आपण करू काय असं, कोणी एखादा रेफ्रिजरेटर त्याची समजा हे असेल, सेल वगैरे असेल, ते कोणी जाऊन करतो का, मी पण काहीतरी सेवा करतो, कोणी करणार नाही. तर सुसुखम वर्सेस क्लेशो अधिकतरस, क्लेश आहे. जे अव्यक्ता आसक्त चेतसा, जे अव्यक्ताला आसक्त आहे, अव्यक्त म्हणजे जे अप्रकट, म्हणजे जे दिसत नाहीये, म्हणजे दिसत नाही त्याला रूप नाही, त्याला आसक्त जे आहे. आपण बघतो या कलियुगात खूप आहे निराकार, निराकारी बाबा वगैरे यांचे जास्त व्यक्ती, कारण काय याच्यात बेसिकली त्यांना इंद्रिय उपभोगाला कोणीच बाधा नाही टाकत. त्यामुळे आज सगळ्यात हजारो लोक येतात. अव्यक्त असं चेतसा, यात काय मिळत आहे त्यांना, अव्यक्ता ही गतिर दुःखम देह वक्तिरवा, की हे जे मायावादी लोक जे आहेत, आपण एकदा 3रा अध्याय पण बघितला ना, मायावादी आणि मायावादी संन्यासी आणि वैष्णव संन्यासींमध्ये काय फरक, त्यात काय आपण स्पष्टीकरण दिलं होतं, आठवतं कसा अभ्यास आपला. म्हणजे तर या कलियुगात देहधारी व्यक्तीला कुठल्याच प्रकारे इंद्रियांना बंधन घालणे हे शक्य नाही. जसं आपण वैष्णव संन्यासी काय करतोय, तो प्रसाद ग्रहण करतोय, ठीक आहे, नंतर कीर्तन करतोय, डान्स करतोय, हो की नाही, श्रवण करतोय. या सगळ्या काय इंद्रियांना युक्त करण्याच्या क्रिया आहेत आणि त्यांना आनंद प्रदान करणार आहे. पण त्याच्या विरुद्ध काय मायावादी लोक काय करतात, नेती म्हणजे हे सगळं माया आहे, हे माया म्हणजे प्रसाद पण माया त्यांच्यासाठी सगळं आहे. मग ते काय खातील, चणे म्हणजे खाण्यात आणि कठोर सकाळी म्हणजे तप करतील. हे कालांतराने त्यांची काय कालांतराने त्यांना यात रस मिळणार नाही. मग ते काय करतात, मग परत भागवतम स्टडी करतात, आणि त्यांना रस पाहिजे ना कुठे. पण त्यांची जी वृत्ती आहे, ॲटिट्यूड काय आहे, निराकार. तर त्या निराकार वृत्तीने साकार व्यक्तीच्या लीला वाचणे, त्यांना त्यातून कुठला रस मिळत, हो की नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला त्याचं महत्वच माहीत नाही आणि त्याच्या लीला ऐकायला बसल्या तर त्यात रस येणार नाही, हो की नाही. जेव्हा आपल्याला माहीत पडतं अरे हा खूप पॉवरफुल व्यक्ती आहे, तर तेव्हा वाचून तेव्हा अजून जास्त आनंद आहे. म्हणून ते त्या वेदांत स्टडी आणि श्रीमद भागवतांमध्ये त्यांना तो रस येत नाही. आणि मग काय करतात, तर व्यक्ती हा जो आपण कोण आहे, सोशल ॲनिमल आहे, सोशल व्यक्ती आहे ना. म्हणजे हा जो म्हणतात मॅन इज अ सोशल ॲनिमल. त्याला समाजात राहायचं काही नाही, रिलेशन. हा जो आत्मा हा याचा गुणधर्म काय, सेवा करणे. तर सेवा कोणाची करणार, निराकाराची. तर त्याला व्यक्ती हवा. म्हणून मग ते काय करतात, सामाजिक कुठलं कार्य, दवाखाना बांधणे किंवा शाळा, इतरत्र ज्या समाजातल्या चांगल्या संघटना आहे त्या ते करतील. त्यामुळे काय होईल, त्यांच्या बुद्धी आणि
इंद्रियांना काहीतरी कार्य मिळेल. एवढा सगळा त्याग करून पुन्हा काय करतात ते, त्यांनी त्याग का केला हा, की या भौतिक जगातून सुटका मिळावी म्हणून, संसारातून. पण परत त्यांचं पतन काय की पुन्हा या संसाराशी आसक्त होतं. त्यामुळे म्हणजे याचा अर्थ काय की एवढं सगळं कठीण तपश्चर्या करून श्रेय म्हणजे फळ काहीच नाही, ओके नाही. या उलट वैष्णव जो कृष्ण भक्त तो काय करतोय, तो इतर बाहेर येत्या बघितल्यानंतर तो ऍक्च्युअली मजाच करतोय, ओके, की यात्रा करतोय, नाचणे गाणे. ऍक्च्युली इव्हन नॉर्मल बाहेरचे लोक पण कधी डान्स करत नाही, होणार नाही. कॉलेज म्हणजे जेव्हा लग्न झाल्यानंतर आणि वगैरे कोण डान्स करतं का? बाहेर येतं तर आपण समजा कोणी नातेवाईक आला तर ते म्हणतात अरे बाबा तुम्ही डान्स पण करता तुम्ही, ओके नाही. तर बाहेरच्या लोकांना हे माहीत नाही, म्हणजे ते. तर आपण सर्व कार्य करतो. प्रसाद, फर्स्ट क्लास प्रसाद. ऍक्च्युली तुम्ही सांगतो, तुम्ही एक काही काळ भक्तांच्या दूर जाऊन कधी राहायला तर बघा, पहिली गोष्ट काय आढळेल, प्रसाद. म्हणजे बाहेर प्रसादच मिळत नाही कुठल्या प्रकारे. तर दॅट आपला मेन म्हणजे बेसिक जो आपण बघितला जिव्हा, याला जिव्हाला आनंद मिळेल नाही तर विचार करा की व्यक्ती खूप काम करतोय, खूप पैसा आहे, पण त्याला काही प्रसादच म्हणजे त्याला अन्न चांगलं मिळत नाही, तर तो काय खुश राहील का तो? मेन त्याला. तर आपण इथूनच सुरुवात आपली की प्रसादच बेस्ट. त्यामुळे आणि नंतर हे तत्वज्ञान वाचतं. आणि अशा श्रवण क्रियेने आपण बघ हे जे सुरुवातीला आपल्याला श्रवण क्रियेची सवय नव्हती, पण आता आपण एकच लीला, या लीला आपण किती वेळा ऐकल्या भगवंतांच्या, सगळ्यांना माहिती आहे. पण तरी आपण ऐकतो, पण तरी आपल्याला त्यात नवीन अजून रस नाही. हेच आपण समजा कुठल्याही भौतिक गोष्टी किंवा भौतिक व्यक्तीबद्दल ऐकलं तर त्यात जेवढा आपल्याला बोर झाला तर नवीन काहीतरी राहणार आहे की नाही. तर हा एक नाविन्य आहे याच्यात की भक्तीमध्ये, की कुठल्याच प्रकारे इंद्रियांना बोर होत नाही, इंद्रियांना कुठल्याच प्रकारे तुम्ही इंद्रिय तुम्हाला त्रस्त करत नाही. म्हणजे तुम्ही वैष्णव संघामध्ये व्यवस्थित भक्ती फॉलो करता. तर हा एक ह्या दोन म्हणजे निर्विशेषवादी आणि भक्तींमध्ये फरक आहे. तर इथे फक्त क्लेश आहे आणि त्रास आहे. आणि बेस्ट काय आहे की निर्विशेषवाद्यांमध्ये असं नाही की सगळे समाज याच्यात होता, काही खूप कडक असत, तर ते स्वतःच्या बळावर सगळं करायचंय. म्हणजे तुम्ही उठवायला येणार नाही कुणाला मंगलारती आहे, किंवा तुम्ही हे खाऊ नये, किंवा अभक्तांचा संघ करू नये, किंवा भौतिकवाद्यांचा संघ करणे. इथे काय भक्त आपोआप सांगत काय रोजी, म्हणजे समजा आता कुठे म्हणजे कोणी जात म्हणजे समजा आता नातेवाईक आले तर त्यांच्यासोबत पिक्चरला गेले, जो लगेच भक्तांना बघितलं म्हणतील काय हे की नाही, तुम्ही लगेच आपल्याला माहित असतं अरे कुठे बघायचं की नाही वगैरे. म्हणत अर्थ आपल्याला भक्त आणि भगवंत स्वतः हृदयातून सांगत असतात की कुठला मार्ग तुम्ही पत्करताय. प्रत्येक आपली जी चॉईस आहे त्याच्यावर निरीक्षण आहे, नाही नियंत्रण आहे, ते तिकडे नाही आहे. स्वतःच्या बळावर चालणे पतन किंवा हे. तर म्हणून भगवंत काय म्हणतात, तेषाम अहम समुद्धरता. सगळेच या भौतिक सागरात बुडतात आहे, निरीशेषवादी भक्त पण मी स्वतः काय करतोय, मृत्यू संसार सागरातून कसा भवामी न चिरात पर त्वरित. हे सगळं डिपेंड आहे आपल्या तीव्रतेवर. जेव्हा तुम्ही तीव्र व्हाल, जेव्हा आपण तीव्र होतो, तेव्हा भगवंत काय करतात, भवामी न चिरात पार्थ. म्हणजे चिराचा अर्थ आहे न दीर्घकाल, न चिरात म्हणजे दीर्घकाळाने नाही, त्वरित मी त्यांचं काय करतोय, उद्धार करतो. हे निरीशेष म्हणजे मायावाद्यांना कुठलंच हे श्रेय नाही आहे. इंद्रियांना सुख आहे आणि सुलभ आहे, आणि चूक झाली तरी आपल्याला इतर भक्त आपल्याला काय करतात आहे, सावरतात आहे.
भगवंत स्वतः मदत करतात आहे. आणि हे जे जी लांबलचक प्रोसेस आहे ती सोपी होते. फक्त आपण बघतो की ॲक्च्युली या लाईफ टाईममध्ये पण आपण काय शुद्ध होऊ शकतो आणि भगवंतामध्ये जाऊ शकतो, ही गॅरंटी आहे. ती त्यात नाही आहे. कारण काय, कित्येकदा तुम्ही ब्रह्मज्योतीत जाल, परत पडाल, कधी भक्तांशी संपर्क होईल आणि कधी भगवंतांची लीला ऐकण्यास काय म्हणतात रुची होईल, याची काही गॅरंटी नाही. तर गॅरंटी नाही आहे तिकडे. इथे गॅरंटी आहे काय, नेहाभिक्रमणाश्वस्ती. इथे जेही कर्म कराल तुम्ही, समजा 10 वर्ष तुम्ही 64 माळा केल्या, अलग लक्षात, कारण तुम्ही भक्ती एकदम पॉवरफुल योगिंगमध्ये आहे आणि नंतर काही काळानंतर तुम्ही नॉर्मल झाला किंवा भक्ती सोडली, तरी तो जो त्या कालावधीत तुम्ही जी भक्ती केली ती कधीच नाश होणार नाही. पण हे निर्वेज हा जो आहे मायावादी, यांनी किती कठोर तपश्चर्या केली आणि परत संसारात गेला, तर त्याची ती सगळी व्यर्थ आहे. म्हणून नेहाभिक्रमण आश्वस्त. तर हा एक जी गॅरंटी की आपले जे कर्म आहे गॅरंटीड सेफ आहे, सेफ्टी गॅरंटी. तर आता मग बघून सांग कशा प्रकारे तुम्ही, तर बेस्ट काय, बेस्ट व्यक्ती कोण आहे, बेस्ट भक्तीमध्ये काय. तर हा जो एक काय म्हणतात त्याला, शिडीच म्हणावी त्याला, लॅडर, ही सगळ्यात बेस्ट काय, 8 ते 12. मय्येव आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अतः न संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो माम् इच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासे अपि असमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम् अवाप्स्यसि. अथैतत् अपि अशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यथात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यास्यात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिरनन्तरम्. तर जो व्यक्ती माझ्यावर मन स्थिर करतो, भगवंत म्हणतात, आणि माझ्यावर त्याची बुद्धी ठाई करतो, तो निसंदेह माझ्यात वास करतो. म्हणजे भक्तीत हा आपल्याला फायनल स्टेज गाठायची आहे की नाही. आपले आताच काय, मन भगवंतावर नाही आहे आणि बुद्धी पण नाही. बुद्धीने मी काय करते, कशा प्रकारे उच्चतर सेन्स ग्रॅटिफिकेशन बघणे, म्हणजे माझी जी पोझिशन आहे ती भौतिक जगातली पोझिशन ती वर कशी न्यावी. आणि मन काय करते, कृष्ण सोडून सगळीकडे आहे, हो की नाही. जपामध्ये पण आपण आपलं मन केंद्रित नाही. त्यामुळे जेव्हा हे मन आणि बुद्धी भगवंतावर स्थिर होते, ती दॅट इज फायनल, म्हणजे उत्तम पोझिशन आहे. स्वतः सांगतात की अत ऊर्ध्वं संशय, की ही पॉवरफुल. समजा म्हणजे हे तुम्ही अपेक्षित आहे, सर्व भक्तांकडनं काय अपेक्षित आहे, पहिलीच ते, पण तुम्ही नाही करू शकत ते. अथ चित्तम समाधातुं, समजा तुमचं चित्त जे आहे ते समाधिस्थ नाही आहे. न शक्नोषि मयि स्थिर, माझ्यावर स्थिर नाही करू शकत तुम्ही चित्त. तर काय करा, अभ्यास योगेन ततो. तर काय करा, साधना म्हणजे प्रयत्न करा, अभ्यास करा. जे आपण करतोय, आपण उत्तम भक्त आहेत का, ज्यांना सांगावं नाही लागत काही, की बरं कृष्णाबद्दल विचार करा, की प्रार्थना करा. तर आपल्याला बळजबरी इन द सेन्स धाक म्हणजे गुरूंचा धाक, भक्तांचा धाक, त्याच्यापैकी असं काय रविवारी येणे, भागवतम क्लासला येणे, टेस्ट वाचन करणे, ओके. तर हे करा साधना भक्ती. याने काय होईल, आपोआप इच्छा जागृत होईल. माम इच्छाप्तुं धनञ्जय, की हे मन आणि बुद्धी स्थिर माझ्यावर करावी, ही इच्छा जागृत होईल की हो मला करावं लागेल.
की हे बेस्ट आहे. हे आपण ती अनर्थ निवृत्ती जेव्हा आपली होईल, आपल्या मनातील जे अनर्थ, हृदयातील अनर्थ जेव्हा नाश पावतील, तेव्हा ऑटोमॅटिक काय होईल, ही इच्छा जागृत होईल. आता काय करतात, अनर्थ या इच्छेशी लढतात आहे आणि त्यात नेहमी त्यांचा विजय होतोय अनर्थांचा. त्यामुळे आपण सतत मन आणि बुद्धी भगवंतावर केंद्रित करत नाही. ही दुसरी पायरी. तर अशा रीतीने तुम्ही काय करा, नियामक तत्वांचे पालन जे आपण करतोय, साधना भक्ती, ज्याने तुम्ही मला प्राप्त करण्याची इच्छा उत्पन्न करा. समजा हेही होत नाही, तर म्हणजे आपण प्रॅक्टिकलरित्या व्यावहारिक म्हणून काय, साधना भक्ती म्हणजे काय की कम्प्लिटली निष्काम कर्मसेवा. म्हणजे कुठल्याच प्रकारे आपण टेम्पल सर्व्हिसेसमध्ये बेस्ट उदाहरण आहेत. इथे ब्रह्मचर्य असो गृहस्थ असो, इथे कुठल्याच फळाची अपेक्षा आहे का, की मी टेम्पल झाडतोय समजा, किंवा या क्राऊड केअरमध्ये काय आहे, किंवा प्लेट वॉशिंग करतोय, तर हे काय निष्काम कर्म का करतो आपण, काय माहिती आहे का रे, माझं मन आणि बुद्धी स्थिर नाही आहे, पण हे होण्यासाठी मी करणं आवश्यक. तो नंतर म्हणता, समजा अभ्यासो अपि असमर्थोसी, हा अभ्यासही करू शकत नाही का, की मंदिरातही येऊ शकत नाही, म्हणजे पूर्णपणे निष्काम करू शकत नाही, तर काय करा, मत कर्म परमो, तर माझ्यासाठी कर्म करा. माझ्यासाठी कर्म करा म्हणजे की हा असा स्तर आहे. यात उदाहरण असं देऊ शकतो आपण की टेम्पल सर्व्हिसमध्ये फळच नाही आहे, हो की नाही, पण जेव्हा आम्ही कृष्णासाठी कर्म करण्यामध्ये की मला काहीतरी करायचं आहे, म्हणजे माझ्यासाठी करायचं आहे, कृष्णासाठी नाही, पण जे फळ मिळतात ते मी फळ अर्पण करतो, फळ देतो भगवंतांना. अलग लक्षात. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा म्हणजे संन्यासी किंवा ब्रह्मचारी होता येत नाही, पूर्णपणे फुल टाइम तुम्ही काय करतो, माझा बिझनेस करतो, हो की नाही, पण काय होतं जेव्हाही टेम्पल फंड लागतो की अरे टेम्पल बांधायचं आहे, तुम्ही माझा हे देतो, मी काय म्हणतात तुम्ही दान फंड देतो, किंवा आता म्हणतात यात्रेसाठी व्हॉलेंटियर्स पाहिजे, मी आहे, हो की नाही, किंवा कुठलाही परिश्रम देऊ शकतो, किंवा धन देऊ शकतो, भांडवल देऊ शकतो, किंवा प्रॅक्टिकल समजा एखादा व्यक्ती उच्च पोस्टमध्ये असेल, तो म्हणतो मी काहीतरी माझ्या हातात जे आहे कशा प्रकारे मी भक्तीत काहीतरी मी करू शकतो, मग त्याला समजा परमिशन वगैरे घ्यायची असेल समजा, तो त्याला त्याच्यात मदत करेल, तर अशा प्रकारे तो करू शकतो. याने काय होईल, मदर्थम अभिकर्माणी पूर्वम सिद्धिम अवाप्स्यसे, तू माझ्यासाठी कर्म केल्याने, म्हणजे हे फळ ते आहे जे तू मला अर्पण केल्याने काय होत आहे, ते तुझी सिद्धी जरूर प्राप्त करशील. म्हणजे ऍक्च्युली सिद्धी काय आहे ही, तर भगवत प्रेमाची जी म्हणजे फर्स्ट स्टेज आहे तीही तू प्राप्त करू शकतो याने. कुठल्या, तर बरेचसे जण आपण तेच म्हणजे आपल्या बेसिक या स्टेजला सर्व तेच करतात, हो की नाही, जेवढं काय पॉसिबल आहे ते करतात, आहे की नाही, तर ते केल्यानंतर तुम्ही हा उच्च जो आहे स्तर गाठू शकता. याच्यापेक्षा म्हणजे आता याच्यापेक्षा म्हणजे जर याला आता और काय आहे की काही लोकांना काय आहे की तू काही करतात ती भक्ती म्हणजे भक्ती करू नको बस, म्हणण्याचा अर्थ पूर्ण विरोध काय असतो की तुम्ही तिकडे गेला तर तुम्ही तिकडे व्हाल, म्हणजे सगळं सोडून द्या म्हणून भक्तीत नाही जात.
घरून विरोध असतो ना काही, तर त्या लोकांसाठी काय म्हणतात ते की अथैतत अपि अशक्तोसी कर्तुन मदयोगम आश्रिता सर्व कर्मफल त्याग. मग काय करायचं तू की तुम्ही ऍक्च्युली तुमचा फळाचा त्याग कुठल्या तरी सत्कार्यासाठी करा. कुठल्या सत्कार्यासाठी? इतर आपण म्हणतो रेल्वे स्टेशन मध्ये पाणपोई बनवणे, पाणी लोकांना देणे, किंवा रुग्णालय हॉस्पिटल बांधणे, किंवा सामाजिक कार्यांना मदत करणे असतात ना बरेचसे जे समाज कार्य. कारण तो डायरेक्टली भक्ती देऊ शकत नाही कारण विरोध आहे. पण जो पण आपण बघितलं की दान म्हणजे जे अर्थशुद्धीसाठी काय आहे आवश्यक? दान. ते न केल्याने काय होईल? शांती प्राप्त होणार. म्हणून अशा प्रकारे तुम्ही स्वतःचं जे कर्मफळ कुठल्या तरी सत्कार्याला चांगल्या कारणासाठी हे केल्यानंतर तुम्हाला मनशांती प्राप्त. आपण पीस ऑफ माइंड शांतीचं सूत्र काय बघितलं? काय शांतीचं सूत्र? सुहृद सर्व. ते भोक्ताराम व्यक्तित्व भगवंत हे ऍक्च्युली भोक्ताराम भोक्ता आहेत. नंतर सुहृद, नंतर सर्व लोक महेश्वर, या सर्व लोकांचे महेश्वर म्हणजे मेन आहेत. आणि सुहृदम सर्व हे राजा आहेत, भोक्ताराम आहे आणि सर्व लोकांचे राजा आहेत. तरी काय सगळ्यांचे मित्र आहेत. म्हणजे कॉन्ट्रडिक्शन. कारण असे दोन जे असतात ते कधी सर्वांचे मित्र असू शकत नाही. तर सगळ्यांना रूल करतील आदेश देईल. पण हे सगळ्यांना सुहृदम सर्व भूतान हा व्यक्ती जो हे जे जाणतो भगवंता तो प्लीज. तर अशा प्रकारे जी मनशांती प्राप्त केल्याने काय होईल? तू हृदय शुद्ध होईल. आणि जेव्हा हृदय शुद्ध होईल तेव्हा ऑटोमॅटिक हे जे या भक्ती म्हणजे साधारण भक्तीसाठी तो काय होईल? पात्र होईल. पूर्वीमध्ये थोडंफार भगवंतांना द्यायला पाहिजे. पहिले काय ते तिकडे देणारच नाही, इतर सगळं समाज करायचं. पण हळूहळू मग ती काय प्रगती होईल की ठीक आहे मी म्हणजे भगवंतासाठी काय करतो, भगवंतासाठी काही काय करायचं सगळं भगवंतासाठी करतो, ती हाई असते. अशा प्रकारे पण आता समजा अजून 34 स्टेज भगवंत काय सांगतात की 12व्या की समजा तुम्ही कुठलंही निष्काम कर्म म्हणजे भगवंतांसाठी जे कर्म करतात आहे, जे कर्म करून फळ देणे हे करू शकत नसेल तर काय करा? श्रेयो ही ज्ञानम अभ्यास. ही करत नाही शकत तुम्ही, ही स्टेज नाही कुठली समाज कार्याला देणे, रुग्णालय ही नाही. या हा 12 जो श्लोक आहे हा कोणाला उद्देशून आहे? 11व्या आपला 10व्या. जेव्हा 10वा तुम्ही करू शकत नाही तर काय करा? शरीर आणि आत्मा याचा फरक काय? हे जे ज्ञान आहे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान हे प्राप्त करायचा प्रयत्न करा. ही स्टेज. पण याच्यापेक्षा श्रेष्ठ काय? ध्यान, परमात्म्यावर ध्यान करणे. स्टेजेस देतात आहे ज्ञान प्राप्त कर, पण त्याच्यापेक्षा मेडिटेशन म्हणजे ज्ञान भगवंत परमेश्वरावर करणे, परमात्म्यावर ते विशिष्य ते अधिक श्रेष्ठ आहे. आणि ध्यानात कर्मफल त्यागच. इवन मेडिटेशन जे आहे या भौतिक ज्या तुम्हाला जास्त म्हणजे या सर्व क्रिया पॉसिबल नाही आहे. म्हणून काय कर? सर्व कर्मफल त्याग हे जे कार्य आहे जे त्या त्यागात तुम्हाला शांती प्राप्त होईल. जेव्हा व्यक्ती शांत असेल तो काय तो आपल्या भवितव्याबद्दल विचार करू चांगल्या आलं. तर पॅशन रजगुण काय करताय? तो कधीच व्यक्तीला शांत ठेवणार नाही. गुडनेस म्हणजे सत्वगुण. हा सत्वगुणात व्यक्ती शांत असतो. ओके नाही? सत्व रज आणि तमगुण असते. आणि तिघाही व्यक्तींना तुम्ही ट्रॉमामध्ये टाका. ट्रॉमा म्हणजे याच्यात एखादी द्विधा मनस्थिती किंवा एखाद्या संकटात टाका तर तिघे व्यक्ती वेगवेगळ्या रीतीने काय करतील? प्रतिसाद देते. ओके नाही? तमगुणी लक्ष देणार नाही. म्हणजे जसं आग लागली तर तुम्ही म्हणून जळू दे. तमगुणी काय करेल? रजगुणी काय करेल? तो
त्यात अजून हानी करायचा प्रयत्न म्हणजे होईल, आता नसेल तो त्यात विचलित होईल. पण सत्वगुणी विचार म्हणजे शांतीने विचार करेल एक्झॅक्टली आणि त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल. तर हा जो सत्वगुणी आहे हा विषय कसा निघाला आपला, सत्वरजतम शांतीवन. तर शांती प्राप्त जो व्यक्ती जेव्हा सत्वगुणात असेल तेव्हा तो शांत होईल आणि शांतीत व्यक्ती काय विचार करेल, नेक्स्ट काय म्हणजे माझं भविष्यात चांगलं कसं होईल, तेव्हा हा जो विचार करेल तेव्हा हे जे तत्वज्ञान त्याच्या बुद्धीत घुसेल. हो की नाही, म्हणजे त्याची बुद्धी जी आहे तत्वज्ञान एक्सेप्ट करेल. नाहीतर विचार करा, भौतिकरित्या खूप स्कॉलर्स आहेत, ते एवढे मोठे पुस्तकं लिहितात, सगळं पुस्तकं माहीत पण आहे त्यांना, अलग अलग सायंटिस्ट आहेत, पण त्यांना हे जे बेसिक शरीर आणि आत्मा आपण म्हणतो की हा माझा हात आहे, हे माझं डोकं आहे, पण म्हणजे हे शरीर माझं आहे म्हणजे मी शरीरापासून वेगळं आहे हे त्यांना समजत नाही. हे का, कारण बेसिक ॲटिट्यूड त्यांचा काय रजोगुणाचा, हे की नाही, की त्यामुळे बेसिक शांतीत न राहिल्यामुळे सतत भौतिक गोष्टी म्हणजे भोग इच्छा असल्यामुळे त्यांना आपलं स्वतःचं भवितव्य चांगलं कसं काय होणं यात हे समजणं शक्य नाही. म्हणून काय म्हणतात ते कर्मफल त्याग. जेव्हा कर्मफल त्याग दिल्याने काय होईल, ॲक्च्युली शांती प्राप्त होईल. जेव्हा ॲक्च्युली व्यक्ती जेव्हा सर्व देतो ना तर शांत होतो, पण तो लपून ठेवतो, अरे नाही त्यात नेहमी चिंता असते की कोणती घेऊन जाईल. हो की नाही, एकदा देऊन टाकलं वाटून टाकलं की ते शांत झालं की मी ॲक्च्युली कोणाचं भलं तरी केलं. आणि आता काय होईल की नाही, तू चोराने नेलं तर माझं गेलं आणि कोणाला मिळालं पण नाही. हो की नाही, तर अशा प्रकारे हे जे स्तर आहेत त्यातलं उत्तम कोण आहे, मन आणि बुद्धी जो नेहमी स्थिर ठेवतो. ठीक आहे. त्यानंतर आता भगवंत सांगणार की कुठले व्यक्ती मला खूप प्रिय आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे गोल म्हणजे ध्येय माहीत पडला आता की कृष्ण यांना प्रसन्न करणे आणि त्यांना प्रसन्न केल्याने सगळं काही होणार आहे आपलं. आता ते स्वतः सांगतात की कसे मला तुम्ही प्रसन्न करू शकता. हो की नाही, समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या मुलीशी म्हणजे स्त्रीशी लग्न करायचं आहे, तर पहिली गोष्ट काय करेल तर माहिती करेल की तिला काय आवडतं. हो की नाही, किंवा तिने स्वतःला सांगितलं की मला हे आवडतं तर तेच केल्याने तो काय होईल, ऑटोमॅटिक दोघांचं आकर्षण होईल. त्याच प्रकारे भगवंताचा आपल्याला एक तर माहीत पडलं की यात आपल्याला भगवंतांशिवाय कुठलंच गत्यंतर नाही. एकच भगवंत आहे, त्यांना प्रसन्न कर. तर आता भगवंत आपल्याला सांगतात तर कशा प्रकारे तुम्ही प्रसन्न करू शकता, तर संपला विषय. फक्त काय करणे तेच करणे, उलट केलं तर काय होईल, मग काय फायदा नाही, प्रसन्न होणार नाही. हो की नाही, तर सेम मटेरियल प्रिन्सिपल आपला भक्तीत लावायचा. तर भगवंत काय म्हणतात, अद्वैष्टा सर्वभूत. या सर्व जे गुण आहे हे आपल्याला आत्मसात करायचे आहे. आता आपण बघू काय लिस्ट आहे, कितपत आपण यात प्रगत आहोत, की कितपत आपण म्हणजे आहे की नाही काही गुण आपल्या. तर 13-20 बघू आपण. अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्मम ओंकार समदुःख सुख शमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धिर् यो मद्भक्त समे प्रियः यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगे मुक्तो यः स मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्षः उदासीनो गतव्यथः सर्वारम्भ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रु च मित्रे च तथा मानापमानयो शीतोष्णसुखदुःखेषु समसंगविवर्जितः
मे प्रियोदरः ये तु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते अतीव मे प्रियः. आता लिस्ट चालवणार आहे काय काय भगवंतांना अपेक्षित आहे आपल्याकडनं. ज्या व्यक्तीला भगवंतांच्या दिव्य धामात त्यांच्या आपल्या प्रत्येकाच्या शाश्वत स्थितीमध्ये रूढ व्हायचं आहे किंवा परत जायचं असेल त्याची पात्रता काय, म्हणजे विजा काय, विजा जाण्यासाठी आपल्याला ते बघतात ना, तुमची काय रिक्वायरमेंट आहे, बँक बॅलन्स काय वगैरे वगैरे, स्टेटस काय, त्याप्रकारे हे गुण आपल्याला करायचे आहेत. अद्वेष्टा म्हणजे काय, द्वेष आहे. कृष्ण अर्जुनाला वारंवार सांगतात की काय, अनसूया, तू काय दुसऱ्यांचा द्वेष करत नाहीये, नॉन इन्व्हेस, त्यामुळे मी तुला हे ज्ञान सांगतो, तुझी पात्रता हीच आहे. 7व्या अध्यायात पहिला श्लोक आहे, निश्चयम शृणु मे तत्र नाही, 7व्यात नाही, 10व्यात ना, म्हणजे 2-3दा सांगतात आहे की अनसूया म्हणजे तुझ्यात कुठल्याच प्रकारे द्वेष नाही. अद्वेष्टा हा खूप महत्वाचा गुण आहे, जो बेसिक आपला म्हणजे काय म्हणतात त्याला, गुणाच्या ऑपोजिट काय म्हणतात त्याला, दुर्गुण. तर आपला दुर्गुण, पहिला दुर्गुण काय, द्वेष. भगवंत कावर आहे म्हणून तर आपण इथे आलो, म्हणून भगवंत पहिला सांगता काय, अद्वेष्टा. सुरुवात इथून करायची. या पायी इतर सगळे आपलं काय झालं ते त्याला फाटे फुटले. तर हा जो द्वेष रहित जो व्यक्ती आहे तो भगवंतांबद्दल जे ऐकतोय ते मान्य करेल. जे आता अर्जुनाने मान्य केलं की परमधाम, मी मान्य करतो की तुम्हीच परमधाम आहे, तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहे. कुठे 8व्या अध्यायात बंग म्हणतोय की नाही. तर नाही तर द्वेष असेल तर काय म्हणतो, आपण फक्त ऐकतोय श्रवण, पण तो आत्मसात करणार नाही, कारण त्या मनात आहे की मी आहे ऍक्च्युली. तुम्ही काय म्हणजे दुसऱ्याची कीर्ती ऐकणे पण ती आत्मसात न करणे आणि त्याप्रमाणे न वागणे म्हणजे काय, तो द्वेष. जोपर्यंत द्वेष असेल तोपर्यंत तो त्यात काहीच बदल होणार नाही. हे अद्वेष्टा सुरू कसं होईल, सर्व भूतांना, म्हणजे असं नाही की फक्त भगवंतांबद्दल द्वेष नाही, कोणाबद्दलच द्वेष करू नये, सर्व जीवांबद्दल. त्यात प्रभुपाद लिहितात की फक्त मनुष्यांबद्दल करू, इतर प्राणी मात्रांमध्ये पण नाही. त्याला प्राणींमध्ये आपल्यामध्ये फरक आहे, तो प्राण्यांवर हिंसा करा ते पण मान्य नाही. तर अद्वेष्टा हा जो आहे हा सर्व जीवांशी निगडित आहे. आणि नंतर मैत्र करुण एवच निर्मम, स्वामित्वाचा जो दावा न करत नाही, स्वतःला स्वामी न समजणे. हा आपण दाखवायसाठी आपण करू शकतो बरेचदा, आहे की नाही, प्रभूजी मी तुमचा त्याच नाही. पण ऍक्च्युली जेव्हा जनरली काय होतं की एक सर्वे आहे की काय त्याला साहजिक आपलं बघणं काय की दोन व्यक्ती या भौतिक जगात आनंदाने राहतात किंवा खूप मैत्री आहे, हे कधी जनरली बघता येतं की त्यांचा व्यावहारिक कुठला संबंध नसेल, व्यवहार वेगळा आहे. किंवा आपण बघू भक्तांमध्ये सर्व्हिस जेव्हा एकत्र एक सर्व्हिस दिला जाते ना, तेव्हा ऍक्च्युली बघायचं की कितपत तुमची तो स्वामित्वाचा दावा आहे. जोपर्यंत सेवा वेगळा आहे की तुम्ही सिंगर आहे, तुम्ही प्रीचर आहे,
दोघं मित्र असतील एकदम, कारण त्यांना कुठलेच कॉम्पिटिशन नाही आहे ना कुठलं. किंवा एक कुक आहे आणि दुसरा सिंगर आहे, त्या सिंगरला फोडणी पण टाकता येत नाही आणि त्या कुकला एक आलाप येत नाही. त्यामुळे ह्या दोघांना कुठलाच कॉम्पिटिशन नसल्याने हे दोघांची खूप मैत्री असते. पण जेव्हा कॉम्पिटिशन येते, अरे आज यांनी चांगला राग घालला तर दुसरा सिंगर तर रात्र झोप येणार नाही की मला काहीतरी करावं लागेल, हो की नाही. किंवा दुसरं ती जी आहे आता स्वामित्वाचा भाव ॲक्च्युली मी आहे, आणि हा म्हणजे बेसिकली हा पण द्वेषाला पण कनेक्टेड आहे. की द्वेष हा जनरली बघतो आपण, म्हणून काय म्हणतात दुरून डोंगर साजरे म्हणतात की नाही. तो दुरून येतो की तो चांगला आहे, पण 4-5 दिवस राहिला की त्यात काय होतं, आपोआप चालू होतं की रे दुर्गुण दिसायला सुरू होतं. म्हणून महाराज एकदा क्लासमध्ये सांगत होते की पूर्वी सुखदेव गोस्वामी काय करायचे, फक्त दूध काढायला, गाईचं दूध काढायला जेवढा वेळ लागतो अर्धा तास, त्याच्यापेक्षा कुठेच राहत नव्हते, निघाले चालले संन्यास. म्हणजे काय जनरली या भौतिक जगात जास्त जो हे आहे संबंध म्हणजे अनर्थ असणाऱ्या व्यक्तींचा त्यांनी काय होईल कलह. पण ज्यांचे मन शुद्ध असतील त्यांना कुठल्याच प्रकारे हे नाही. तर मित्रता ही जी आहे ही खरी मित्रता कधी बघावी, जी वर्षानुवर्ष दशक 40-50 वर्ष जे सोबत राहतात ते ऍक्च्युली मित्र आहे. यांनी बघितलंय चढ उतार बघितल्या तरी यांनी एकमेकांना सोडलेलं नाही. मित्र आपण जनरली काय म्हणतो की मला हे आवडतं त्यालाही हे आवडतं, मित्र झाले, हो की नाही. पण ही मित्रता नाही. तर खरी मित्रता म्हणजे दोघांनी एकमेकांचे दुर्गुण माहीत असतानाही जे एकमेकांना आदर करतात. कारण त्यांना काय म्हणतात की ह्याच्यात हे दुर्गुण आहे पण माझ्यात पण दुर्गुण आहे दुसरे. तर आम्ही दोघंही प्रयत्न काय करतोय, दोघे हे दुर्गुण काढण्याचा प्रयत्न करतोय. दोघांमध्ये वेगवेगळे दुर्गुण असल्यामुळे मी त्याचे दुर्गुण काढणार नाही, कारण माझ्यात पण दुसरा आहे. भक्तिवेदांत सरस्वती ठाकूर नेहमी म्हणतात की जेव्हा तुम्हाला वाटतं की मला याला फीडबॅक द्यायचा आहे की अरे ह्या त्याचा तो दुर्गुण आहे, तो पहिले काय करायचं, पहिला आरसा स्वतःच बघायचं माझ्यात किती गुण आहे. तर आपोआप मला माहीत पडेल की नाही ॲक्च्युली त्याच्यात माझ्यापेक्षा जास्त गुण आहेत. तर बेसिकली हे सगळ्यात आवश्यक आहे भक्तीमध्ये की जो सदैव काय बघायचं आहे, चांगलं बघावं. जसं परीक्षित महाराज हे कलीमध्ये पण एक गुण बघतात. तर कली म्हणजे काय, साक्षात पुतळा येतात की त्यात सगळे दुर्गुणच आहेत. त्या कलियुगात आपण कुठं काही चांगली गोष्ट बघतोय का. पण परीक्षित महाराज हे भागवतामध्ये सांगितलं की सारंग, की ज्याप्रमाणे जी मधमाशी आहे ही मधमाशी पण इतकी एक्सपर्ट असते की समजा BMCची उकिरड्याची गाडी समजा जात असेल तर त्यात एखादं गुलाबाचं फूल दिसलं तर जी माशी आहे ती त्यात फक्त गुलाबाच्या फुलावर बसूनच त्यातलं मध काढेल आणि उडून जाईल. म्हणजे ते काय बघतात फक्त चांगलं. तर पूर्ण उकिरड्यात त्यांनी काय बघितलं, एक गुलाबाचं फुल, त्यात जो आहे तो मधू आहे तो काढ. तो हा जो गुण आहे हा आपल्याला आत्मसात करायचा. तो परीक्षित महाराज दाखवतात कशा प्रकारे भक्तांनी झालं की आपल्याला दुसऱ्यानंतर फक्त काय बघायचं की यात जो गुण आहे तो माझ्यात कधी येईल, चांगला गुण त्यातला याच्यात चांगला गुण आहे तर हा मला आत्मसात. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने काय होईल आपलं हे सगळे जे द्वेष आपल्यात आहे तो नाही होईल. तर आत्म्यामध्ये सगळी जी निगेटिव्हिटी म्हणजे समजा दुर्गुण आहेत आणि दुसऱ्यांचे आपण जेव्हा दुर्गुण दाखवतो तर काय होत आहे, तो दुर्गुण पण आपण आत्मसात करतोय. जो आपला नसेलही तो आपण आत्मसात घेतो. पण जेव्हा आपण दुसऱ्यांचे चांगले गुण जेव्हा सांगतोय तर काय करतोय आपण, तो गुण भविष्यात आपण प्राप्त करण्याची इच्छा जागृत करतोय की हो अरे याच्यात हा नॅचरली की नाही.
की समजा आपण लहानपणीपासून मुलगा होतो, अरे हा खूप चांगला बॅट्समन बनवत आहे, त्याची इच्छा काय होते की मी पण ती बॅट्समन बनेन, किंवा लोकांना विमान बघितलं की मी पायलट होईल, ओके, ती इच्छा जागृत झाली. त्याचप्रकारे सदैव किंवा लहानपणी त्यांनी बघितलं की काय म्हणतात त्याला, बंदूक घेऊन मारता एकमेकांना, तो म्हणतो मी पण बस तसा बन. ते ज्या प्रकारे आपण ज्या गोष्टींमध्ये जास्त आपलं मन लावतो त्या इच्छा जागृत होते. म्हणून जेव्हा पॉझिटिव्ह सगळे गुण आपण आतमध्ये टाकू तेव्हा काय होईल, आपोआप जे दुर्गुण आहेत ते चालले जातात. एक समजा भांडा आहे, त्या भांड्यात आधीच बऱ्याच वस्तू आहेत अलगच, पण जेव्हा आपण इतर अधिक वस्तू आपण जेव्हा टाकू तर काय होईल, आधीच्या वस्तू बाहेर येतील की नाही, ओसंडून वाहतील की नाही, त्या चालल्या जातील. त्यामुळे आपल्याला हा जो एक गुण घ्यायचा आहे की कशा प्रकारे सदैव एक चांगला गुण बघणे. जरी आपल्याला एक त्याची व्यवस्थित म्हणजे एक दुर्गुण दिसला तर काय करा, शोधा, मन बुद्धी जरा स्ट्रेच करा की याच्यात काय चांगला गुण असेल तो गुण शोधून काढणे. हे आपल्यासाठी भलं आहे का, आता आपलं ॲट द एंड ऑफ द डे काय आपले बॅलन्स काय, एक दुर्गुण आलेला आहे भविष्यासाठी. तर तो एंड ऑफ द डे आपल्याला एक गुण आला पाहिजे. तर निरअहंकार, सेम मिथ्या अहंकार. आपण बघतोय की सगळे अहंकार आपला तोच आहे. अहंकारात ठेच कधी पोहोचते, जेव्हा आपलं ओपिनियन कोणी मान्य करत नाही. तर जेव्हा सेवेत दोन भक्त येतात आहे आणि तेव्हा एक की हा उत्सव कसा साजरा करावा, तर एक म्हणतो की आज आपण करू दुपारी 7 वाजता संध्याकाळी 7 वाजता प्रसाद चालू, तो म्हणतो नाही 8 वाजता करू झाला अहंकार. मी म्हणतो नाही 8-7 त्याचं तो हा सगळ्यात अहंकार असतो. पण मग भक्त काय म्हणतात की ठीक आहे यावेळेस 7 वाजता, मग बघू आपण. मग त्यात तो मान्य करतो की याने एकदा माझं मान्य केलं, पण त्यात समजा चूक झाली तर तो म्हणतो ठीक आहे यावेळेस 8 वाजता, कारण 7 वाजता काहीतरी गडबड झाली. हे झालं भक्तांचा आपापचा जो वागणूक आणि इतर बाहेर. आणि नंतर सम दुःख सुख, आपण हे पूर्वी पण बघितलंय. स्थितप्रज्ञ आठवतं सगळ्यांना काय गुण आहे ते सगळे लक्षात ठेवा, आपल्याला वारंवार लागणार. पण आता एक्झॅक्टली तुमचे एक्झाम झाले असेल, पण तरी ते आपल्याला सतत माहीत असणे आवश्यक आहे, कारण हे आलेलं आहे परत. सुख दुःखात काय समतोल राखणे, क्षमी म्हणजे कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीला क्षमा करणे, संतुष्ट हा एक गुण पाहिजे की कुठल्याच अनावश्यक गोष्टीसाठी फार कष्ट करणे नाही, अनावश्यक गोष्टीसाठी जास्त कष्ट करणे नाही, संतुष्ट राहणे. जे बॉडी अँड सोल, आत्मा शरीर व्यवस्थित चाललेलं आहे फॉर द बॉडी मेंटेनन्स, ठीक आहे. अनावश्यक गोष्टींसाठी जास्त हे करणे नाही. सततम योगी यथात्मा दृढ निश्चय आपल्यात तो पण एक गुण नाही आहे. कुठलाही निश्चय आपण करतो तर काय होतं, तो काही काळ टिकतो, नंतर पुन्हा द्यायचे ते, ओके नाही. नंतर पुन्हा एकदा एक लेक्चर ऐकलं महाराज येस परत तेच. वारंवार आपला निश्चय काय होता, तो दृढ होत नाही. तर भगवंतांना पाहिजे दृढ निश्चयी व्यक्ती प्रिय आहे. आणि मयी मनबुद्धी अर्पितात, ज्यांची बुद्धी मला सतत माझ्यात अर्पित आहे. आणि नंतर यस्मा नो द्विजते लोक, ज्या व्यक्तीमुळे दुसरा व्यक्ती उद्विग्न होत नाही, म्हणजे कष्टप्रद होत नाही, आणि जो इतर कोणामुळे स्वतःला चिंतेत टाकत नाही, ज्याच्या वागणुकीने दुसऱ्याला चिंता होत नाही की हा आला, समजलं की नाही. अशी आपली स्थिती नको की आपण एका ठिकाणी प्रवेश केला आणि लोक म्हणतात अरे आला हा, म्हणजे का आला हा, तसं नको भगवंतांना. किंवा कोणी आलं आणि आपण म्हणतोय की अरे हा आला, माझ्या उपस्थितीने दुसऱ्यांना चिंता नाही आणि दुसऱ्यांच्या उपस्थितीने मला चिंता नाही, सॉरी माझ्या उपस्थितीने दुसऱ्यांना चिंता नाही आहे की का आला वगैरे, की हा आम्हाला पाहिजे, इन द सेन्स वेलकम. आणि हर्ष दुःख शोक म्हणजे
काही चांगलं मिळालं तर उड्या मारताय बिंदास, की तसं काही ते सतत राहणारच आहे. आणि दुःख झालं तर की अरे हे का झालं, त्यात शोकमग्न होणे. भगवंत प्रभुपाद नेहमी म्हणतात की सुखात म्हणजे खूप हर्षित होणे आणि दुःखात एकदम दुःखी होणे आणि एकदम निराश होणे, हे दोन्ही काय माया आहे, मायाचेच आहे. कारण हे दोन्ही टेम्पररी आहे. माया नेहमी आपल्याला याच्यात फासेल वगैरे सतत. म्हणजे दोन्ही काय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे टेम्पररी आहे, सुख आणि दुःख. कारण हे भौतिक जगातच जे आहेत ते टेम्पररी आहे. त्यामुळे भय आणि चिंता यामध्ये जो समतोल राखतो तो पण मला अत्यंत प्रिय आहे. अनपेक्ष जो तटस्थ आहे, सुचिर दक्ष. सुची म्हणजे पवित्र. तर पवित्रता कशा प्रकारे आहे, तर बाह्यरित्या आपण रोज स्नान करतोय आणि पण हे झालं आपल्या शरीराबद्दल. इंटरनली काय, सूक्ष्म शरीर कसं काय स्वच्छ करा, मनोबुद्धी अहंकार, त्यासाठी आपण काय करतो, साधना करतो. साधनामध्ये काय काय येत आहे, नाम जप, शास्त्र पठन आणि भगवंताची सेवा. भगवंताची सेवा आपण जेव्हा बाह्यरित्या करतो तेव्हाही आंतरिक आपल्याला फरक पडतोय. कारण काय, आपण एक सेवक भाव अर्पण करतो, म्हणजे पत्करतोय. सेवक भाव जो आपल्याला नाही करायचा आहे, आपण बाहेर सेवक भावासाठी काय करतोय, पेमेंट घेतोय. पण इथे बिना पेमेंट काय करतात, सेवक करतोय. त्यामुळे जो आपल्या अंतरात काय करतो की आपण एक स्वामी पत्करलाय, तो आंतरिक स्वच्छता झाली. जप, नाम जप करतोय. या नाम जपाने नुसतं आपलं मेन बेसिकली टोटल शुद्धीकरण होणार आहे. आणि शास्त्रपठन काय करतं आपल्याला, शास्त्रपठन काय आहे ॲक्च्युली, आपण एकदम मोठ्या जर्नीला चाललाय किंवा खूप दूर गावी जायचं आहे, तेव्हा काय करायचं आपल्याला, रस्त्यावर राहायचं आहे, म्हणजे मेन रस्ता नाही तर दुसरीकडे चाललोय. शास्त्र नेहमी सांगते आपल्याला की तुम्ही व्यवस्थित रस्त्यावर आहे की नाही. वारंवार शास्त्र आपण पठन केले, म्हणजे एव्हरीडे नित्यम भागवतम सेवा. क्या बरं आहे की आपण योग्य पथावर आहोत हे सांगणे शास्त्राचं कार्य. त्यामुळे महत्वाचं आहे. तर हे आंतरिक शुद्धीकरण, सुचिर आणि दक्ष, कुशलता. आपल्याला नेमकं काय असतं की कसं तरी संपवाय आले हे सेवा, तर प्रत्येक सेवा कशा प्रकारे सगळ्यात बेस्ट कशी करते, तर हा जो गुण आहे आपल्याला आत्मसात करायचा आहे. ते आपल्याला बेसिकली बऱ्याच जणांना नसेल, की सवय असते की तुम्ही चल के निकाल लो. ऑफिसमध्ये असते की भर दो कुछ भी, म्हणजे काहीतरी फॉर्म भर दो चलो निकाल दो. पण एक भक्तांमध्ये काय की एक छोटी सेवा आहे तरी मी ती, जसं टेम्पल हॉल स्वच्छ करायचं, त्यात ही कुशलता कोण दाखवत आहे की चैतन्य महाप्रभू आणि इतर सर्व भक्तांची टीम. हे दोन टीम आहेत आणि मंदिर मार्जन करतात आहे. इथे 101 भक्त आहेत आणि इकडे भगवंत आहे. पण भगवंतांनी जी धूस जमा केली आहे त्याचा ढीक मोठा आहे, भक्त 100 जण केले त्यांचा छोटा आहे. तर ही कुशलता की मी यात, आणि 2-4दा करतात, एकदा झाला अजून झाडलं नंतर परत निघालं. तर ती कुशलता आपल्याला प्रत्येक सेवेत दाखवायची की माझ्यातर्फे सगळ्यात बेस्ट मी करेन. कारण काय, माझा हेतू काय की त्या स्वामींना मला प्रसन्न करायचं. तर आपलं बेसिक काय असतं की मला जास्त त्रास झाला नाही पाहिजे, हो की नाही. कोण करेल की शारीरिक किंवा बौद्धिक त्रास नाही व्हायला पाहिजे. तर तो त्रास सहन करणे कोणासाठी, जेव्हा स्वामीसाठी, तेव्हा जो आनंद असतो तो आनंद आपल्याला प्राप्त करण्यासाठी ती कुशलता डेव्हलप करायला लागते. उदासीन, चिंतामुक्त. चिंतामुक्त म्हणजे व्हेरी, किंवा आपण अनावश्यक चिंता पण करू नये, हो की नाही. त्यासाठी काय,
चिंतामुक्त म्हणजे जसं दोन पक्ष आहेत, तर अरे दोन पक्ष म्हणजे इलेक्शनचे पक्ष आहेत, तर त्यात अरे याच्याकडे जाऊ की त्याच्याकडे जाऊ, म्हणजे चिंता तर ती चिंतामुक्त असणे पाहिजे. कुठलीच बाजू घेणे नाही, म्हणजे सेन्स कार्यासाठी कार्य झालं त्यात जास्त पडू नये. म्हणजे एक उदाहरण आहे हे निवडणुकीचं, पण आपल्याला सतत असतं की अरे दोन आपले मित्र आहेत, दोन काहीतरी एकच गोष्ट स्टार्ट करतात आहे, ओके. समजा दोन्ही मित्र मोटर बाईकचा बिझनेस चालू करतात आणि तुम्हाला एक मोटर घ्यायची, प्रॉब्लेम आला की नाही याच्याकडनं त्याचे. तर चिंतामुक्त म्हणजे काय, कार्य करून घेणे, कुठल्याच पक्ष जॉईन नाही करणे. त्यासाठी काय होतं, सुहृदम सर्वभूताना, जो नाही तर ऑटोमॅटिकली द्वेष येईल. एक पक्ष घेतला की काय झालं, दुसऱ्या पक्षाशी आपण वैर निर्माण केलेलं. तर जो भक्त आहे, जो प्रिय भगवंतांना, तो काय करतोय, तो सर्वांशी मैत्री करतो. उदासीन गतव्यथ दुःखमुक्त सर्वारंभ परित्यागी. याचा अर्थ काय की जो सर्व प्रयत्नांच्या आधीच काय तो फळाची अपेक्षा सोडून देतो. आपलं काय असतं, फळ काय त्याच्यानुसार तयार होईल, आरंभ कसा चालू होईल की अरे ऍक्च्युली काय आहे. म्हणजे आता जनरली उदाहरण दिलं होतं की ब्रेकफास्ट मध्ये काय आहे, तो मेनू ठरवेल की तुम्ही आता निघायचं की 15 मिनिटांनी निघायचं, हे की नाही. किंवा संडे फिशला खिचडी आहे की काय आहे, संडे फिशला काय, तो मेनू नुसार मंदिरात जायचं की आपल्या वेबसाईट मध्ये बघायचं, लाईव्ह मध्ये बघायचं. जनरली हा तो सर्वारंभ परित्यागी, तो पहिले फळ सोडून जो आपलं कार्य चालू करतो, म्हणजे फळाची अपेक्षा करतो. मद भक्त समय प्रिय. नंतर नो यो न हृष्यति न द्वेष्टी, कुठल्याच गोष्टीसाठी तो शोक करत नाही आणि आकांक्षाही करत. हे का झालं, आपण शोक करण्याला काय म्हटलेलं आहे, दुसऱ्या जो अनावश्यक शोक करतो तो बाळा 10 अध्याय म्हणजे आपण धीर. अनावश्यक शोक करणारा कोण आहे, तर त्याला धीर बनवून टाकलं. हा झाला का, म्हणून म्हणतो की वारंवार उजळी करत राहा. 2 अध्याय झाल्यानंतर परत पाठीमागे जा. आपल्याला भगवंतांचे जे नाव, दिव्य नाव आहेत किंवा त्यांचे गुण आहेत, ते पण त्यांच्या व्याख्या आपला पाठ आहे की नाही. अच्युत हे पाठांतर म्हणजे हे वारंवार केलेलं आहे, तुमच्या लक्षात राहील, ओके. तर जो शोक करत नाही आणि आकांक्षाही करत नाही, सतत जे मिळेल त्याला, ज्याने शुभाशुभ परित्यागी, ज्याने शुभ अशुभ दोघांचाही त्याग केलेला असा व्यक्ती मला श्रद्धा. म्हणजे सेवा करणे माझं काम आहे, अलग लक्षात. माझ्या पूर्ण मन आणि बुद्धी शरीर याने मी काय करेन, कुशलतेने माझी सेवा करेन. शुभ अशुभ ते काय होईल ते माहिती नाही, म्हणजे सक्सेस होईल की नाही. म्हणजे जसं म्हणायचं आता उदाहरणार्थ एक मोठा प्रिचिंग प्रोग्राम चालू करायचा आहे, पण त्यात कोणी आलं नाही, तो माझा हे नाही. म्हणजे एक 7 दिवसाचा प्रोग्राम झाला, पण कोणी आलं नाही, तो 7 दिवसाचा प्रोग्राम झाला ना, फुल पूर्ण आपलं कुशलतेने केलं असा व्यक्ती भगवंतांना. आणि शुभ झाल्यानंतर हे नाही की बघा काय प्रोग्राम करतो, शुभ अशुभ दोघांचाही त्या हे देखील लक्षात. तर पब्लिक म्हणजे बेसिकली कुठल्याही जीवाचा एक गुणधर्म काय झालाय की दुःख झालं की त्याचा शोक करणे आणि आनंद झाला की त्याचा ढिंडोडा काढणे. म्हणजे म्हणायला जातं अरे बघा, ओके. हा जो भक्त आहे तो त्याच्या विपरीत असतो.
जिथे त्याची कीर्ती गाता तर तो पळून जातो तिकडनं, ओके नाही. हे आपल्या कलियुगात पाहणे खूप कठीण आहे. म्हणूनच भगवंत म्हणतात की हे गुण पाहिजे आपल्याला. आणि आता हे जे समशत्रू होतं मित्राचं हे व्हॅरीज होतात की कुठपर्यंत आपण म्हणजे कॉमन सेन्स वापरून करावा. म्हणजे अलग समशत्रूचं मित्र म्हणजे कोणी मारायला आलं तर त्याला मित्र म्हणून गळा पण देणे ना, हे की नाही. म्हणत अर्थ आपली वागणूक कसं असायला की कुठल्याच व्यक्तीबद्दल वैर स्वतःहून डेव्हलप न करणे, कुठल्या पंथाप्रमाणे किंवा कुठला व्यक्ती याला हा दिसत नाही बरोबर तुम्ही त्याच्यावर चाललं अलग नाही. समशत्रू मित्राचं तथा मान अपमान आहे. तो मान अपमान हा पण एक पॉवरफुल हे आहे. तर हरे कृष्णा महामंत्र हा सतत जप करण्यासाठी हा पण एक क्रायटेरिया आहे. कुठला? मान अपमान. मानद म्हणजे मानद या शब्दाचा अर्थ आहे की समोरचा व्यक्ती माझा फक्त अपमान करतोय तरीही मी त्याला मान देईन. जेव्हा ही स्तर आपण गाठू, पातळी गाठू, तेव्हा कुठे तुम्ही सतत नाम जप करत. चैतन्य महाप्रभू म्हणतात आहे तृणांतपित हवाच आहे तरोरग अमाने. तर आता मानद हा जो आहे ना तो आहे तर खूप हे आहे. कारण 11व्या अध्यायात भगवंत सांगतात उद्धवाला की हे खूप कठीण आहे या भौतिक जगात व्यक्तीला हे सहन करणं. काय? अपमान. कदाचितच एखादा व्यक्ती असेल की तो या स्तरावर असेल, कदाचित. भगवंत स्वतः सांगतात की जो ज्याच्यावर या अपमानाचा फरक पडणार नाही, म्हणजे तो त्याला एवढं सिरियसली घेणार नाही. पण ऍक्च्युली आपण सगळे काय इमोशनल व्यक्ती, इमोशन्स आपला, कारण भगवंतांना इमोशन्स आपल्याला आहे. त्यामुळे आपण बघू 3ऱ्या स्कंदात जेव्हा हिरण्याक्ष काय करताय, युद्धापूर्वी वराहदेवांना खूप उलट पालट बोलतो, म्हणजे म्हणाला तर त्यांना अधम वगैरे असं. तर ऍक्च्युली भगवंतांना वराहदेवांना ऍक्च्युली आश्चर्य वाटतं की हा कोण आहे, हा माझा पाडशात होता, काय बोलायची काय दशा झाली. तर ऍक्च्युली त्यांना ही फील बॅड म्हणाला तर इव्हन. तर त्यामुळे कृष्ण म्हणतात की कदाचित एखादा व्यक्ती असेल की जो जे आपल्याला तीव्र शब्द जे असतात, म्हणजे काय म्हणतात अपमानास्पद जे शब्द आहेत ते पचवू शकतो. म्हणून आपल्याला तो स्तर गाठायचा का की त्यातच आपल्याला थांबणं आहे. कारण त्याचा जो परिणाम आहे तो सतत हरिनामला आपल्याला काही शक्ती देईल. इन द सेन्स आपण तो करू शकतो. तर तेव्हा कीर्तनीय सदा हरी ती असेल, नाही तर आपल्याला नेहमी बाधा येत राहते. हे 3 पाय. आणि नंतर शीतोष्ण सुख दुःखेश आपण पहिल्यापासून बघतोय. ज्ञानयोग समसंग विवर्जिता तुल्य निंदा स्तुतिर्मोनी, की निंदा आणि स्तुती याला दोघेही समान आहे त्याच्यासाठी. की असं नाही की हा येतोय नेहमी अरे काय प्रभूजी तुम्ही गाता वगैरे, तर हा माझा मित्र झालेला आहे. आणि जो नेहमी निंदा करतो तर तो आला की पळून जातो. त्याच्यासाठी तो म्हणतो हा पण हे पण काय असत्य आहे आणि हे असत्य आहे. कारण दोघे शरीराबद्दल बोलतात आहे. स्तुती पण शरीराची आहे आणि आपली निंदा पण हे काय करतात तो शरीराची करतात. ते मी शरीर नाही आहे. स्तुतीर मौनी. मौनी म्हणजे मौनी त्याचा शब्द काय, मौन करणे म्हणजे बोलणे ना, आवश्यक ते बोलणे. तर भगवंतांना व्यक्ती कसा हवा, जे आवश्यक, ज्याचा ऍक्च्युली दुसऱ्याला फायदा होईल. फायदा कुठला? भौतिक फायदा नाही, आध्यात्मिक फायदा. म्हणजे फक्त कृष्ण कथा, भक्तांबद्दल आणि कृष्णाबद्दल बोलणे अथवा मौन न बोलणे, शांत. मग आपण भगवंतांच्या विभूतीमध्ये एक विभूती बघितली मौन. रहस्यांमधील एक काय आहे ते, तर भगवंत म्हणतात रहस्यांमधील एक मी आहे ते मौन आहे. तुम्ही बघा याचा फायदे भरपूर आहे मौन ठेवायला.
संतुष्टो येन केनचित, कशाही प्रकारे तो कुठल्याही परिस्थितीत संतुष्ट असतो. अलग एक प्रभुपाद डिसेंबल होते, ते सैनिक होते अमेरिकेत, अमेरिकन आर्मीमध्ये. तर सगळे आपल्या चिंतेत आले पुढे, पण हे त्याच्यातही जॉब करायचे, पुढे मॉर्निंग प्रोग्राम करून जायचे. पार्थ सारथी प्रभू, आता ते रिटायर्ड झाले. छोटीशी हाईट आहे त्यांची, पण तो म्हणे आश्चर्यचकित, म्हणजे की युद्ध चाललंय म्हणे ही ड्युटी आहे, माझी ड्युटी ही पण आहे आणि ती पण आहे, तर ती पण व्यवस्थित करणे. त्या व्यक्तीला भेटलो मी मायापूरमध्ये, रिटायर्ड झालेलं. तर हे कठीण आहे व्यक्तीला, आपलं साधारण मनुष्याला, की कुठेही संतुष्ट राहणे. अनिकेत, कुठल्याही निवासाची चिंता नाही, हो की नाही. जसं संन्यासी लोक काय कधी कधी जातील तर एखाद्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये लोक ठेवतील, आणि कधीतरी नाही तर मग आता छोट्या रूममध्ये, पण त्यांना कुठल्या यायचं हे नाही, कारण त्यांना माहीत आहे की हे आपलं नाही आहे, कार्य जे आहे ते करून टाकले. तर अनिकेत स्थिरमतीर, स्थिरमतीर म्हणजे निश्चय त्याचा स्थिर आहे. कुठल्याच प्रकारे म्हणजे आपल्याला नेहमी काय आपण प्रार्थना करतो की रे मला मायापासून वाचवा, म्हणजे माझं परत भौतिक जगात माझं पतन होऊ शकतो, म्हणजे भौतिक कार्यात पतन नको. पण हे स्थिरमतीरवाले काय असतात, यांना कुठल्याच प्रकारे ही भीती नसते. लोकांना भीती असते की हे आमचं निश्चय भौतिक निश्चयमध्ये गडबड करते. हे लक्षात. 2, हे स्वतःच्या निश्चयात इतके स्थिर असतात की दुसऱ्याची जी म्हणजे भौतिकवादी लोकांना भक्त बनवते. आला तो स्तर गाठणे म्हणजे प्रभुपादांनी कुठे गेलं तर अमेरिकेत, सोडा अमेरिकेतून कुठे तर त्या घेटोमध्ये तो तिथली ती ड्रगिस्ट लोकांमध्ये, जिथे अस्वच्छ लोक, कुठल्याच प्रकारे पात्र नाहीत, त्या लोकांमध्ये जाऊन तो स्थिर निश्चयी व्हावा ना लोक. नाही तर त्यांना कन्वर्ट करणे म्हणजे खूप त्याच्यासाठी किती दृढ निश्चय आहे. तर ही असती स्थिरमती. आणि भक्तिमान मे प्रियो नरा, तर असे व्यक्ती मला अत्यंत प्रिय आहे. आणि ये तू धर्मामृतमिदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मतवर्मा भक्तास्ते अतीव मे प्रिया, की जे या अविनाशी भक्ती मार्गाचा अनुसरण करतात आणि मला परमलक्ष मानतात, श्रद्धया, पूर्ण श्रद्धेने. आपण बघितलं अश्रद्धाना पुरुष आहे, जे अश्रद्धा आहे ज्यांना, पूर्ण श्रद्धेने त्यांचं नेहमी पतनच होतं. पण पूर्णतया श्रद्धया मला परमलक्ष करतात, ते मला अत्याधिक प्रिय आहे. प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज हे भगवंतांना अत्यधिक प्रिय, यांच्यासाठी भगवंत स्वतः दर्शन द्यायला आले, हो की नाही. तर हा जो अविनाशी भक्ती मार्ग जो 9व्या अध्यायात भगवंतांनी सांगितला, कशा प्रकारे याचे गुण सांगितले, ते म्हणतात या आता भक्तियुगाच्या अध्यायाच्या शेवटी ते म्हणतात की याचा जो अनुसरण करतो तो मला अतीव मे प्रिय. आतापर्यंत प्रिय 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 अत्यंत प्रिय जो व्यक्ती आहे तो काहीही झालं तरी भक्ती सोडत नाही, इतर मार्गांचा स्वीकार करत नाही, हो की नाही. हे झालं नाही, अरे ठीक आहे आता हे चाललं नाही, दुसरीकडे जातो. नाही, सगळीकडे म्हणजे सगळ्या अवस्थेतून द्विधातून मला शांती इथेच मिळेल. म्हणजे भगवंतांचीच भक्तीनेच माझं काय व्यवसायात्मिका बुद्धी काय, त्याची व्याख्या काय, जो कृष्ण भावनेनेच माझी उच्चतर प्रगती होईल, ही भावना म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धी. तो जो व्यक्ती आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. अशा प्रकारे हा 12वा अध्याय संपला.